नमस्कार. चला तर आज आपण झिंगा चटणी बनवणार आहोत. तोंडाला चव नसेल तर लगेच चव तुमच्या तोंडाला येईल. खूप चवदार आणि चविष्ट अशी झिंगा चटणी आपण आज झणझणीत बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी 1 वाटी झिंगा घेतला आहे. थोडंसं 1 चमचा तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये. याला छानपैकी मस्त असं खरपूस परतून घेऊया. एका वाटीमध्ये काढून त्याच्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी टाकून त्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्याच्यातली मग पूर्ण म्हणजे माती वगैरे निघून जाते आणि हे आपले बघू शकता आपले झिंगे स्वच्छ तयार झाले आहेत. तर आता आपण फोडणीची तयारी करूया. फोडणीमध्ये आपण आता मी 1 चमचा मोठा तेल टाकलेला आहे. बारीक चिरून काप केलेला कांदा, टमॅटो याला छानपैकी असं मस्त परतून घ्यायचं आहे. कांदा लालसर झाला की लसूण आपण याच्यामध्ये कुटून टाकायचं आहे. कुटून टाकलं तर चव खूप छान येते. तुम्ही त्याच्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा पण ॲड करू शकता. थोडीशी हळद टाकायची, लाल तिखट टाकायचं 1 चमचा गरम मसाला आणि याला छानपैकी असं मस्त मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं अर्धा चमचा आपण इथं धनापूड घालूया, जेणेकरून छान टेस्ट येते आपल्या झिंगा चटणीला. आणि चवीनुसार मीठ आपल्याला हे कमीच घालायचं आहे, कारण ते झिंगे हे आपले थोडे खारट असतात, त्यामुळे तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आणि आपण आता स्वच्छ धुवून घेतलेले झिंगे टाकलेले आहेत. वरतून बारीक काप केलेली कोथिंबीर आणि याला छानपैकी 5 मिनटं मस्त परतून घ्यायचं आहे एकजीव होईपर्यंत. तुम्ही बघू शकता आपली झिंगा चटणी तयार आहे. अगदी 10 मिनटात होते आणि खूप चवदार होते आणि तुमच्या तोंडाला लगेच चव येते. तुम्ही 2 पोळ्या नक्कीच खाऊ शकता.